नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एएस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी 2015ची प्रश्नपत्रिका आज आपण बघणार आहोत. आणि हे 15 प्रश्न आपले गणित, बुद्धिमत्ता, मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, जी के आणि तांत्रिक प्रश्न यावर आधारित असतात. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, ग ल ठोकळ यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली नाही? तर ती आहे श्रावणमेघ. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील वाक्यात आलेले विरामचिन्ह पर्यायातून ओळखा. समोर वाळवंट पसरलं होतं क्षितिजापर्यंत. आपल्याला विरामचिन्ह ओळखायचं आहे. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी पर्यायी शब्दाची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. चुकीची जोडी असलेला आपल्याला यातून पर्याय निवडायचा आहे. तर काय असणार चुकीची जोडी? ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे. तारे तोडणे. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला, उच्चाराप्रमाणे गटात न बसणारा शब्द कोणता? गटात न बसणारा. तर ऑप्शन 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील अर्थाची म्हण ओळखा. एकतीप्रमाणे खर्च करावा. तर ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अंथरून पाहून पाय पसरावे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. तर तद्भव शब्द आपलं ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 8वा, खालीलपैकी अचूक संधी विग्रह असलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर धनु प्लस विद्या. पुढचा प्रश्न आपला 9, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? एकवचनी शब्द कुठला येथून? तर ऑप्शन 3 आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर ऑप्शन 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं, खालील उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे? काव्य अगोदर झाले नंतर जग झाले. सुंदर रामायण आधी मग झाला जानकीवर. कुठला अलंकार आहे? तर तो अतिशयोक्ती. पुढचा प्रश्न आहे आपला 12वा, पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? आज्ञार्थी वाक्य कुठले आहे? तर ते ऑप्शन 4 असणार आहे. देवा सर्वांना चांगली बुद्धी दे. आपण काय करत आहोत? आज्ञा करत आहोत, म्हणून तो आज्ञार्थी वाक्य आहे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते? तर ऑप्शन 3 नीळकंठ. नीळकंठ आहे ज्याचे असा तो. पुढचा प्रश्न आपला, खालीलपैकी विरुद्ध अर्थी शब्दाच्या अचूक जोड्या कोणत्या? तर ऑप्शन करेक्ट ऑप्शन कुठलं राहणार आहे? तर ऑप्शन 3 असणार त्या प्रश्नाचं उत्तर 1 आणि 3. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. विविध रंगाचे पतंग आकाशात विहरत होते. लिंग ओळखायचं आहे. तर ते काय? ऑप्शन 1 लिंगे. पुढचा आपला इंग्लिश ग्रामर. हॉस्टाईलला आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? समानार्थी शब्द काय असणार आहे 16चं? तर ऑप्शन ए असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपल्याला,
सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड. ही इज वेल. त्याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन 4, गुड इन हेल्थ. पुढचा प्रश्न आहे आपला, सिलेक्ट द करेक्ट हार्डली फिल इन द ब्लँक्स व्हेन. यूज सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. नो सूनर हॅड द टीचर एंटायर्ड द क्लास दॅन द स्टुडंट्स स्टूड अप. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे याचं? ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आपला 20, यूज द अप्रोप्रिएट ॲक्झॉलरी वर्ड. वी एट सो दॅट वी फिल इन द ब्लँक्स लिव्ह. तर ऑप्शन बी असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 21, चूज द अप्रोप्रिएट प्रेपोजिशन. दॅट डे द टेम्परेचर वॉज फिल इन द ब्लँक्स 20 अंश सेल्सिअस. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे याचं? ऑप्शन सी असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 22, नेम द अंडरलाईन पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. द लॉ ऑफ मोस्ट कंट्रीज टुडे आर स्प्लिट इंटू 2 काइंड्स, क्रिमिनल लॉ अँड सिव्हिल लॉ. तर याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला, नेम द करेक्ट लिव्हिंग प्लेस ऑफ अँड ऑल. आऊलचं अँड ऑल लिव्हिंग प्लेस विचारलेला आहे. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? 23. तर ऑप्शन 2 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. हू डीड धिस. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? ऑप्शन बी, बाय होम वॉज धिस डन. पुढचा प्रश्न आपला 25, कन्वर्ट द फॉलोइंग निगेटिव्ह सेंटेन्स इंटू अफर्मेटिव्ह. नोबडी वॉज अब्सेंट. तर काय आन्सर आहे या प्रश्नाचं? तर नोबडी वॉज प्रेझेंट. ऑप्शन फर्स्ट. पुढचा प्रश्न आपला 26, चूज द करेक्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ही वॉज अ फनी लुकिंग मॅन. 26चा आन्सर काय असणार आहे? तर याचं आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 27, ॲट द करेक्ट क्वेश्चन टॅग टू द गिवन सेंटेन्स. दे विल गो होम सून. क्वेश्चन टॅग करायचा आहे. दे विल गो होम सून. 27. तर कसं क्वेश्चन टॅग होईल? ऑप्शन 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएटेड आर्टिकल्स. वी हॅड फिल इन द ब्लँक्स व्हेरी नाईस लंच इन फिल इन द ब्लँक्स हॉटेल ताज. कुठले आर्टिकल येणार आहे त्यात? 28चं. तर ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपलं, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. कॉल द नेक्स्ट विटनेस सेड द जज. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आपलं 30, नेम द करेक्ट फिंगर ऑफ स्पीच. यू आर अ प्रिटी फेलो.
तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला 31. सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? तर ते राष्ट्रपती करत असतात. पुढचा प्रश्न आपला, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे? तर ते गोदावरी नदीचं. पुढचा प्रश्न आपला, खालील पर्यायापैकी कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करत नाही? 4 ऑप्शन आपल्या पुढे दिलेले आहेत. तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान कोण करत नाही? तर ते विधान परिषद सदस्य, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 34. खतांच्या निर्मितीसाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात? तर ते नायट्रोजन या खताचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न आपला 35. ॲडम स्मिथ कोणत्या शास्त्राचे जनक आहेत? सोपा प्रश्न आहे. तर ते अर्थशास्त्राचे जनक आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला 36. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास काय म्हणतात? तर आखात असे म्हणत असतात. पुढचा प्रश्न आपला 37. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा केला जातो. हा क्वेश्चन वारंवार प्रत्येक एक्झामला विचारला जातो आणि यापूर्वी आपण जेवढे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 38. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे आपला 39. सूर्यापासून येणारी काही किरणे जीवसृष्टीला अपायकारक असतात. अशा किरणांपासून जीवसृष्टी संरक्षण कोणता वायू करतो? तर तो ओझोन वायू. पुढचा प्रश्न आहे आपला 40. समाजवादी अर्थव्यवस्था असलेला देश कोणता? तर तो चीन. पुढचा प्रश्न आहे आपला 41. देशाच्या राज्यकारभाराची खरी सूत्रे कोणाकडे असतात? तर ते पंतप्रधान व मंत्रिमंडळ. पुढचा प्रश्न आहे आपला, संविधानानुसार राज्यकारभार चालतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची असते? तर ते राष्ट्रपतीची असते. पुढचा प्रश्न आपला 43. रघुराम राजन कोणत्या बँकेचे गव्हर्नर आहेत? तर ते RBI. पुढचा प्रश्न आपला 44. शत्रूच्या मुलखातून वसुलीचा जो चौथा हिस्सा शिवराय घेत त्यास काय म्हणत असत? तर ते चौथाई म्हणत असत. पुढचा प्रश्न आपला 45. महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथात शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटले व शिक्षणाअभावी समाजाची 52 स्थिती मांडली? तर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहीत असणार आहे. तर काय असणार त्या प्रश्नाचं उत्तर? शेतकऱ्यांचे आसूड. पुढचा प्रश्न आपला 13,824 या संख्येचे घनमूळ किती येईल? किती येणार घनमूळ? तर ते ऑप्शन 2 असणार आहे, 24. पुढचा प्रश्न आपला 47. खालील गटाशी जुळणारा योग्य शब्द पर्यायातून निवडा. गाय, जिराफ आणि झेब्रा. ऑप्शन 4 दिलेले आहेत आपल्याला. हरिण, सिंह, कुत्रा, लांडगा. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन ए पहिलं असणार आहे. पुढचं दिलेलं आहे आपल्या 48. M4 - 256 = अवयव खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन पहिलं असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर.
पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला 49 2.13978 प्लस 23.47892 इज इक्वल टू किती? तर प्लस केल्यानंतर काय येणार आहे प्रश्नाचं उत्तर? 49, तर ते ऑप्शन 3 येणार आहे. पुढचा प्रश्न आपला 50. एका विद्युत खांबाची उंची 14 मीटर असून त्याची सावली 10 मीटर आहे. जर झाडांची सावली 15 मीटर असल्यास त्याची उंची किती असेल? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 51. 3.7892 प्लस 7.6720 इज इक्वल टू किती? तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर 51चं? तर ऑप्शन 3 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं 52. एका पेटीत 1 ते 25 संख्या लिहिलेली 25 कार्ड आहेत. त्या पेटीतून एक कार्ड काढले तर कार्डवरची संख्या मूळ संख्या येण्याची संभाव्यता किती? किती येण्याची संभाव्यता आहे? 4 ऑप्शन आपल्यापुढे दिलेले आहेत. तर त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे जर तुम्ही सॉल्व केला तर ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 53. एका सांकेतिक भाषेत जर खुर्चीला कपाट म्हटले, कपाटाला दप्तर म्हटले, दप्तराला पेन म्हटले, पेनाला पुस्तक म्हटले तर लिहिण्यासाठी कशाचा वापर कराल? 53. तर लिहिण्यासाठी कशाचा वापर करणार आहात तुम्ही? तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 4 असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं पहिल्या 2 पदातील समान संबंध ओळखून तिसऱ्या पदासाठी योग्य पर्याय निवडा. तर काय येणार आहे प्रश्नाचं उत्तर 54. जर तुम्ही सॉल्व केला तर ऑप्शन 3 येणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 99.72346 मायनस 21.93427 इज इक्वल टू किती? 55. जर तुम्ही याला सॉल्व केलं तर ऑप्शन 2 येणार आहे याचा करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला 56. रमेशला डॉक्टरांनी दर अर्ध्या तासाला 1 गोळी घ्यावयास सांगितले तर 4 गोळ्या घेण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? किती वेळ लागणार आहे? तर ते त्याला 1.5 तास लागणार आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 57. 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत रोहितची चाचणी परीक्षा सुरू होती. इंग्रजीच्या पेपरनंतर कोणताही पेपर नव्हता. भाषेनंतर गणिताचा पेपर होता. इतिहासाच्या अगोदर विज्ञानाचा पेपर होता. 18 तारखेला भाषेचा पेपर नव्हता. तर 19 तारखेला कोणता पेपर होता? तर 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. भाषा, इतिहास, गणित की इंग्रजी. 57. तर 19 तारखेला पेपर कोणता होता? तर ते ऑप्शन 3 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला हे काही आपल्याला अंकमालिका दिलेल्या आहेत. त्यात विचारलेले की 7 नंतर 8 आहे पण त्या 8 नंतर 7 नाही असे किती वेळा आलेले आहे? किती वेळा आलेले आहे? तर ते 1 वेळा ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आपलं एक फ्रॉकची छापील किंमत ₹220 असून दुकानदाराने त्यावर 20% सूट देऊन रीनाला विकली तर तिला किती रुपये सूट मिळाली? किती मिळाली? तर तिला 44 ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला A पेक्षा B उंच आहे, C हा B पेक्षा उंच नाही
पण डीपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण? तर सर्वात उंच कोण असणार आहे? ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला 61. मानवी हृदयाला एकूण किती कोणे असतात? कप्पे विचारले. मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात? 61. तर ते किती असतात? 4 असतात. 62. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे? सोपा प्रश्न आहे. तर ते पाण्यात विरघळणारे ब आणि क आहेत. पुढचा प्रश्न आहे 63. सामान्यतः बालकाचे दुधाचे दात पडण्यास रिकाम्या जागा वर्षे वयापर्यंत सुरुवात होते. तर याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. 64. हाडे मजबूत असण्यासाठी घटकाची आवश्यकता असते. तर हाडे मजबूत होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर ते कॅल्शियमची. पुढचा प्रश्न आहे आपला 65. सॅम आणि मॅम हे शब्द कशाशी संबंधित आहे? तर ते कुपोषित बालक. पुढचा प्रश्न आहे आपलं 66. सर्व आरोग्यविषयक सेवा देण्यासाठी गरोदर मातेची नोंदणी कधी करणे अपेक्षित आहे? तर ते 20 आठवड्यात लवकरात लवकर. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आपला 67. कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो? तर तो क्षयरोग. पुढचा प्रश्न आपला जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे हा रोग होतो. माहिती आहे सगळ्यांना हा आन्सर? कोणत्या जीवनसत्वामुळे? अजीवनसत्वामुळे कोणता रोग होत असतो? तर ते रात आंधळेपणा. पुढचा प्रश्न आपला 69. धमनी काठिण्यता होण्यासाठी रिकाम्या जागा या घटकाची वाढ कारणीभूत असते. तर ते कोलेस्ट्रॉल. पुढचा प्रश्न आपला 70. पल्स पोलिओ मोहीम ही रिकाम्या जागा वर्षे वयाखालील बालकांसाठी राबवली जाते. तर ते 5. पुढचा प्रश्न आपला 71. रक्तगट रिकाम्या जागा या रक्तगटाला सर्वाधिक दाता असे म्हणतात. तर कोणत्या रक्तगटाला? तर तो ओ रक्तगटाला. पुढचा प्रश्न आपला 72. जैववैद्यकीय घन कचऱ्याचे व्यवस्थापन आणि विघटन योग्य पद्धतीने केले नाही तर खालील रोगाचा प्रसार होऊ शकतो. तर तो वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आपलं 73. झिंक आणि क्षार संजीवनीचा वापर कुठल्या रोगावर केला जातो? तर तो अतिसार. पुढचा प्रश्न आपला कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होऊ शकतो? इझी क्वेश्चन. कुठला रोग होतो? तर कुत्रा चावल्याने रेबीज होतो ना. पुढचा प्रश्न आपला 75. आम्लधर्मीय फळांमध्ये कुठले जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? तर ते क जीवनसत्व. पुढचा प्रश्न आपला 76. रक्त शर्करा वाढणे हे कुठल्या रोगाचे लक्षण आहे? तर ते मधुमेह. पुढचा प्रश्न आपला हिवतापाचा प्रसार रिकाम्या जागा ह्या डासामार्फत होतो. हिवतापाचा प्रसार ह्या डासामार्फत होतो. तो ऑप्शन बी 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ॲनाफिलिस. पुढचा प्रश्न आहे आपला 78. ट्रिपल वा लसीमध्ये रिकाम्या जागा ह्या रोगाच्या लसीचा समावेश नाही. ट्रिपल या लसीमध्ये ह्या रोगाच्या लसीचा समावेश नाही. तर तो गोवर.
पुढचा प्रश्न आहे आपला, धूम्रपानामुळे रिकाम्या जागा या अवयवांचा कॅन्सर होऊ शकतो. तर फुफ्फुस, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 80, लाळेमधील पाचक स्त्रावामुळे या अन्नघटाचे विघटन होते. तर ते पिष्टमय पदार्थ याचे विघटन होते. पुढचा प्रश्न आपला 81, रिकाम्या जागा या आजारामध्ये डोळ्यातील भिंग अपारदर्शक होते. 81, तर ते मोतीबिंदूमुळे. पुढचा प्रश्न आहे आपला 82, मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात. तर कार्डिओलॉजी, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला 83, शरीरात मूत्रनिर्मितीची प्रक्रिया या अवयवात होते. तर ते ऑप्शन 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर वृक्क. पुढचा प्रश्न आपला 84, जन्म नोंदणी ही जन्मानंतर रिकाम्या जागा दिवसाच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे. हा पण प्रश्न आपला बरेचदा झालेला आहे. तर करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन 3, 21. पुढचा प्रश्न आहे आपलं, विडाल टेस्ट ही कोणत्या रोगाच्या निदानासाठी केली जाते. तर ती टायफॉइड. पुढचा प्रश्न आपला 86, जंतूपासून रोगाद्भव हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला. तर तो लुई पाश्चर, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला, या रोगाला कारणीभूत डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. 87, त्याचं 1 आणि दोन्ही हे दोन्ही आन्सर असणार आहे याचं. पुढचा प्रश्न आहे आपला 88, जागतिक लोकसंख्या दिन हा कधी साजरा करतात. 88, तर ते 11 जुलैला. पुढचा प्रश्न आपला 89, नवजात बाळाला जन्मानंतर लगेच काय द्यावे. तर ते आईचे दूध. पुढचा प्रश्न आपला, महाराष्ट्रात तातडीची रुग्णवाहिका सेवा या नंबरवर फोन केल्यास उपलब्ध होते. तर ते ऑप्शन 4, 108. पुढचा प्रश्न आपला, पिवळ्या रंगाच्या फळे व भाज्यांमध्ये कोणते जीवनसत्व आढळून येते. तर त्यात अ. पुढचा प्रश्न आपला 92, दूध आणि दुग्धजन्य पदार्थात हे जास्त प्रमाणात असतात. कर्बोदके आणि प्रथिने दोन्ही. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतात जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर ते 1 डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे आपला, बालक महिन्याचे झाल्यावर त्याला स्तनपानाबरोबर पूरक आहार सुरू करावा. तर ते 6 महिन्याचे झाल्यावर. पुढचा प्रश्न आहे आपला, तंबाखूमधील या घातक द्रव्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. तर निकोटीन. पुढचा प्रश्न आपला 96, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य बाबी विषयक नियंत्रण जिल्हा स्तरावर करतात. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी करतात. पुढचा प्रश्न आपला 97, ह्या घटकाच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो. तर ते आयोडीनच्या कमतरतेमुळे. पुढचा प्रश्न आहे आपला, PCPNDT हा कायदाशी संबंधित आहे. तर ती स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला,
हत्ती रोगाचा प्रसार कशामुळे होतो? तर ते दूषित अन्न व पाणी. आपला हा शेवटचा प्रश्न आहे 100वा. हिवतापाचे निदान हे रिकाम्या जागेद्वारे केले जाते. तर ते रक्त तपासणी हे आन्सर असणार आहे प्रश्नाचं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.